विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ पटवा. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. जय. विचार नाही नर खर तो तैसा, वाही ज्ञान पाठी भार लगड जैसा. वादावाद करणे त्याशी ते तोची वरी, उखाडीची चाड सरे तोची बाहेर. सौभाग्य संपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठा, चिकरोनी सांडी पाया लागली ते विष्ठा. नाही अति कोळ फाशी उडी तयास, तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळीशी. देवाधिदेवा जगत्रे जीवा, परीशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री, प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विचार नाही नर खर तो तैसा, वाई ज्ञान पाठी भार लगड जाय. ज्या मनुष्याचं आत्मनात्म विचार शून्य आहे, आपण नुसता विचार म्हणला असतं तर काय कळलं असतं बरं. एक सामान्य विचार. पण विचार म्हणजे आत्मानात्म विचार ज्याच्याकडे नाही तो गाढव म्हणले. गाढव हा विचार कोण सांगणार आपल्याला? संत. विचार कोण सांगणार आपल्याला? जसं पाणी वेगळं आणि दूध वेगळं दुसरं कोणी सांगू शकत नाही ना. हा. सांगायला माहिती नाही कोणाला. हा. आत्मज्ञानी संत सोडले बाकी कोणाला माहिती आहे. म्हणजे ज्या मनुष्याजवळ आत्मज्ञान नाही, आत्मा काय अनात्मा काय हा विचार ज्याच्याकडे नाही. आता कितीक लोकांकडे हा विचार आहे, बोटावर मोजणे इतके नाही का. हो. ज्याने विषय समजून घेतला आपलं नेमकं स्वरूप काय आहे. देह हे आपलं स्वरूप आहे, एक आत्मा आहे आपलं स्वरूप. आता देह तर आपलं स्वरूप नाहीच. ते काय टिकणारा नाही का 4 दिवसाचा खेळ आहे. आपलं काय स्वरूप आहे हे सांगणारे संत आहे. आणि ते ज्ञान ज्याला नाही तो गाढव आहे म्हणले. गाढव. गाढव काय आहे? गाढवाकडे तरी काय विचार असतो नाही का. देवाना बुद्धीच दिली नाही त्यांना. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम बहुभोगी ती. फक्त त्यांच्यावाला आहार निद्रा भय मैत्री या गोष्टी आहेत, पण ज्ञान नाही ना. या शरीराला एवढं का महत्व होतं, या शरीरात तेवढं ज्ञान होतं बघ. आणि हे ज्ञान नाही कुठे. आणि हे ज्ञान नाही कुठे. त्याच्या अगोदर काय? आणि हे ज्ञान नाही कुठे त्याच्या अगोदर काय?
आठ जो मन हा आठवण आता ते. जो मनुष्य आत्मा अनात्म विचार शून्य आहे तो गाढवाप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान जरी असले तरी ते एखाद्या लगड वाहणाऱ्या बैलाच्या पाठीवर लगडीचा भार असल्याप्रमाणे. म्हणजे कोरडं ब्रह्मज्ञान उपयोगीचं नाही. हम्म. कोरडं ब्रह्मज्ञान लई लोकांकडे. कोरडं ब्रह्मज्ञान सांगणारे लई. हा. सांगत कोरडं ब्रह्मज्ञानाला काय लागत नाही का? हम्म. गावात बसलं तरी कोणी ब्रह्मज्ञान सांगत. अनुभवाचं नाही. आत्मा वेगळा आणि अनात्मा वेगळा हे वेगळं करून देण्याचं काम फक्त संत करू शकतात. हे विद्वान लोक, वेदांती लोक, शास्त्री लोक हे ब्रह्मज्ञानच सांगतात ना. हा. पण अनुभवाचं नाही बडबड, सगळं कोरडं. हम्म. कोरडं सगळं. बैलाच्या पाठीवर सोनं दिलं भलं मोठं, त्याला काय उपयोग आहे का? नाही ना. तसं ते ब्रह्मज्ञानी. पोट भरायचं काम करताय कसं म्हणायला ते. हा. ते काय व्हायला जात असं नाही. वेदांताचार्य मग थोडं पोट पाणी चांगलं चालतं व्यवस्थित नाही का? हम्म. त्याला बाहेरील गुखाडीत गु खाण्याची जोपर्यंत सवय आहे तोपर्यंत वाद करीत राहतो. मग हे वादच करतात ना ते. हम्म. वाद करण्याकरताच तर ते अहंकार निर्माण होतो ना त्यांना. हम्म. ते गुरगुर गुरगुर करतं सारखं. कुत्री एकत्र आले कशी गुरगुर करते घेणं देण्याची. देणं नाही काही कारण नसतं पण ते फार एकमेकाला हे करायचं राहते तसंच आहे बाकी काही नाही का. हो. अशा प्रकारचा मग तो मोठा भाग्यशील श्रीमान सौभाग्य संभावित जरी असला तरी तो त्याच्या पायाला लागलेला जमिनीवर पायाने घसटून टाकल्याप्रमाणे त्याग करतो. म्हणजे एकदम विष्ठेचं हे दिलं त्यांना, उपमा दिली. हो. तिथे आपण विष्ठा जर लागले तर धुवून टाकीतो ना, हम्म. त्याचा त्याग कर म्हणजे. कोणाचा? हे कोरडं ब्रह्मज्ञान. हम्म. बोलायचं एक आणि करायचं एक. हा. नंतर विष्ठा खाण्याची सवय ज्याला लागली तोपर्यंत वादच करीत राहतो. जो जुगारी फाशी आपल्याकडे जोडण्याचा धंदा करतो त्याची उत्तम जागा उत्तम कोळ नाही. मग त्याच्या बाह्य संतपणाची ती माळा मुद्रा चिन्ह आहे त्यांना काही आग लावायची आहे. वरून किती माळा काय मुद्रा काय काय बापरे बापरे फार बैल सजवले आणि मग हे जुगाराची फाशी. ते कोणी मामा हा. ते कोणी मामानं मुद्दाम केलं होतं ना ते. हो. ते काय अशी काय म्हणजे त्याने पांडवांना फाशी वगैरे टाकून आणि ती ना चुकीच्या पद्धतीनंच हरवलं होतं त्यांना. हो. त्यांच्या बाह्य संतपणाची माळा मुद्राची चिन्ह आहे त्यांना काय आग लावायची. काय करायचं त्या माळांचं नाही का. हम्म. आता काय बाहेरच्या याला समाज फसवतो ना. हो. टीव्हीला बातम्या येतात रोज, मोबाईलला पेपरला काय परमार्थाच्या नावाखाली चाललंय नाही का.
हो. मग आता हे बहिरंगाला फसले ना लोक. हो. अध्यात्माचा याचा काही संबंध नाही. अध्यात्माचा याचा काय संबंध आहे, नाही का? हा. ते आपली येड्या लोकांना नाही दिला इथे. ज्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे ना, हा. त्यांना हरामाचाच भेटेल राहतो. तिने काय घामगाळेला नाही राहत, नाही का? हो. त्याच्यामुळे होतंय असं. बाकी काय, माळा मुद्राची संतपणाची बाह्य चिन्हे ऐकताना काय आग लावायची असे तुकाराम महाराज म्हणतात. बहिरंगाला फसवतो जीव आणि अंतरंग जीवाला कळत नाही साधू. हा. अंतरंग साधू जीवाला कळत नाही. पाहिजे लक्षणाला मग ते तयारीतच असते, नाही का? हम्म. का म्हणे नको वर पंग द्यावा. काय होणार आहे तरी. आणि खोटं टिकत नाही हो. हा. खोटं टिकत नाही. देव होशी तरी अनेकाचे करीशी संदेविषयी करणे न लगे. दृष्ट होशी तरी अनेकाचे करीशी संदेविषयी करणे न लगे. तुका म्हणे जे दर्पणी बिंबले ते तया बाणले निशेषी. तुकाराम महाराज म्हणतात, आता जसं आपलं रूप असन तसंच आरशात दिसन ना. हम्म. हा. का वेगळं दिसन? तसंच दिसत. अरे असं काय दिसतं काळा? आता काळाच आहे ना, काळा दिसन म्हणजे काय? हा? त्याला कोण काय करीन, नाही का? हम्म. खरोखर तू देव होण्याच्या मार्गाने जाऊन जर देव होशील तर आपल्या संघटनेने पुष्कळ दिवस तू देव करशील, त्यात काही संशय नाही. हम्म. देव पहा वयाशी गेलो महाराज म्हणले ते देवाची होऊन ठेवलं. हा. स्वरूपच प्राप्त झालं ना महाराजांना. हो. त्यांनी किती लोकांना देव केलं. आपण त्यांचाच गाथा वाचून दुसऱ्याला सांगतोय ना, हा. देवाची बरी देवाची बरी खरी तुम्ही. अरे तुम्हीच देव स्वरूपात. तुम्ही देह स्वरूप नसून शास्त्राची भाषा, शास्त्र कधी खोटं सांगत नाही. हम्म. आता किती लोक गाथा वाचित आहे, काय होतंय वाचून नसतं. काहींच्या गाथा पाठी हा. पण स्वस्वरूपाचं ज्ञान कुठे? हम्म. नुसतं वाचून शास्त्राचं ज्ञान नाही होत. हा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नसेवी. हम्म. जयाचे वक्तव्य आहे गुरुनामाचे मंत्र. गुरु वाक्य वाचून शास्त्र हाताला येत नाही म्हणजे भाषा कळत नाही. हा. खरोखर तू देव होण्याच्या मार्गाने जाऊन जर देव होशील याचा अर्थ देव होता येतं, नाही का? हम्म. आहे तसं पाहिलं तर आहेच वस्तू, हा. तर ज्ञान करून द्यायचं तिचं, नाही का? हम्म. तसं पाहिलं तर लय सोपं आहे परमार्थ बर का. हम्म. वर्म जर कळाला ना, लय काय असं बोजा उचलायचं काम नाही, हा. नाही का? हा. तू जर देव झाला मग तो देव झाला म्हणजे मग तो संतच झाला ना. हम्म. पुष्कळ जीवांना तू देव करशील ना, यात काही संशय नाही ना. हम्म. आतापर्यंत जे जे झाले, जे जे देव स्वरूपाला गेले, मग त्यांना उरलेलं आयुष्य त्यांनी तेच केलं ना. मग हा. उरलो उपकारापुरता. आता जे जे संत पदाला गेले मग ते एकदा झाल्यावर कधी गप्प बसत्या का? नाही ना. नाही ना. सेवितो हा रस वाटितो आणि ऐकता आला घरपोचून म्हणले. हा. जर तू दृष्ट होशील तर आपल्याप्रमाणे बहुजन दृष्ट करशील, या संशय नाही. पहा आता काय भारी सांगितलंय.
आणि दृष्ट जर झाला तर बाकीच्यांना मग तो काही माळी फाडत घालीन. नाही. एक दृष्ट होता दुर्योधन नाही का. हो. पण त्याची त्याच्या पार्टीला जेवढे गेले तेवढ्याला मग तो शिक्काच पडला ना. हो. एवढे चांगले लोक पण त्याच्या पार्टीला गेल्यामुळे सगळे दृष्टच करून टाकले ना तिने. हो. नाही तर ते भीष्माचार्याचं चरित्र पावा, काय तपस्या या लोकांची. द्रोणाचार्य, कृपाचार्य, हं. त्यांचं चरित्र पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे हा एकलाच न पुरी म्हणले, एकटा पुरायचा नाही म्हणले अशी. एक एकाचे मनोव्यापारी, हा कृपाचार्य असा आहे म्हणले, एकटा पुरायचा नाही म्हणले अख्ख्यांना. हो. पण दृष्टाच्या पार्टीला गेला ना. हा. दृष्टाच्या पार्टीला गेल्यामुळे देवाना मग एकही जीवन ठेवणार नाही म्हणते तुम्ही. हा. तुम्ही माझ्या भक्ताचा हे करते ना, मला एकाला जीवन ठेवणार नाही. आता एक साधे होते का इच्छा मरणी. हो. हा, पण आता याच्या पुढे काय करते बरोबर आयडिया करून एकही ठेवला नाही ना. हो. साधं होतं ते जयद्रथाला मारायचं, भीष्माचार्याला मारायचं, द्रोणाचार्याला मारायचं, कृपाचार्य, तो अश्वत्थामा, कर्ण, यांना मारणंच अवघड होतं. हो. पण याने एक औषधाला ठेवला नाही ना. काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. हा. जरा संघ साधा होता तो, जरा संघ नाही ना. किती आयडिया येणार मारला. हो. त्याला हात सुद्धा नाही लावला, पण बरोबर फुलकण्या देऊन 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 बरोबर तिथं न्यालाच त्याला हो. त्या गोव्यामध्ये. आणि कसा, कारण याला माहिती ना सगळं. मुचकुंद झोपेला होता ना तिथे त्या गोव्यात. हा. यानं बरोबर तिथून नेला. त्याच्या अंगावर याच्यावाला बेस्ट पैकी पितांबर टाकला. गेला तर त्याला लातच मारली. मग ते उठला नाही तर जाळच झाला ना मग डायरेक्ट. डायरेक्ट जाळच. शापच होता ना तो. तात्पर्य, तू जर दृष्ट झाला तर मग सगळे दृष्टच करणार नाही का. संगतीचा परिणाम आहे. तर महाराज म्हणतात ज्याची जशी रूप असते त्याप्रमाणे ती दर्पणात आरशात प्रतिबिंबित होते. म्हणून आपण देव व्हावं, आणि आपण देव झालं का दुसऱ्याला सांगावं देववाणीची विद्या नाही का. येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंतात. देव होणं म्हणजे स्वरूपानं देव व्हायचंय. जो देव स्वरूप झाला दुसऱ्याला चांगलाच मार्ग सांगा ना. मग तो कायला चुकीचा मार्ग सांगा. कली धर्म मागे सांगितले संती आचार सांगितली द्विज लोक. याची कळो जाता येतसे प्रचिती ना धर्मा टेकती धर्म नव्हे. तप व्रत करीत लागतीच प्रयास पाळिता पिंडास गोड वाटे. देव म्हणून नाही ती देवळा संसारा वेगळा तरी का नाही. तुका म्हणे मज धरिता गुमान ऐसे कोणीच्या नरका जाती. ब्राह्मण लोकातला आचार विचार टाकतील असा कलियुगात अधर्म होईल असे पूर्वी संतांनी सांगितले आहे. सगळ्या संतांनी सांगितलं. कोणी जर सकल संत गाथा वाचला असन तर सगळ्या संतांच्या अभंग कलियुगात कसं घडणार आहे, काय घडणार आहे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन. मग किती माणसं पावला पावला खोटे बोलते नाही का. काय माणसं म्हणजे आपण बरं का. लय बोलावं लागत. कलियुगात
ब्राह्मण लोक आपला आचार विचार टाकतील. पूर्वी संतांनी सांगितलं ना. हम्म. पहा ना आताचे ब्राह्मण संध्या कशी करते हेच काहींना माहिती नाही. करायची तर बाजूलाच राहिली. संध्या कशी करते ही त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही. अशी कलियुगात अवघड झाले. आणि काय त्या ब्राह्मणाला देवानं डोक्यावर घेतलं शास्त्रामध्ये नाही का. हो. पण ब्राह्मण बर का, हा. ब्राह्मण नाही, हा. ब्रह्म जाने तो ब्राह्मण. हा. जाणलंय अनुभवलंय त्याला ब्रह्माचं ज्ञान झालं यथार्थ, तो ब्राह्मण आहे. मग कलियुगामध्ये म्हणले ब्राह्मण लोक आचार विचार टाकतील, असं संतांनी पूर्वीच सांगितलंय ना. हम्म. हे तसं ब्राह्मणाचं जीवन फार पवित्र आहे. ब्राह्मणाला घाबरत का होते, शाप देत होते ना. हा. त्यांचा शाप खरा ठरत होता. आता माहितीये लोकांना शाप खरा होत नाही, नाही का. हम्म. शाप खरा होण्याकरता वाणीचं तप लागतं. हम्म. काय आहे? ते क्षेत्राच्या ठिकाणचे ब्राह्मण जर पाहिले ना, त्यांचे पोरं येडे वाचत, कोणाची तिरकी तारकी खेकडी फागडी काही होतीच नाही झाले ते सोयवार नाही. काय कारण आहे त्याच्यावालं? आचार विचार नाही ना. हा. ब्राह्मणाचं लय तंतोतंत जीवन लागतं, लय तपस्या लागते ब्राह्मणाची. तोच अनुभव तूर्त आता येत आहे. सर्व अधर्माचा आश्रय करीत आहेत. धर्म काही कोणाकडून होत नाही, नाही का? हम्म. खरं बोलणं, आचार हे सगळंच आलं त्याच्यामध्ये. गृहस्थीला सगळंच आलं. मोठ्यांचा आदर करणं, मोठ्यांचा सेवा करणं आणि मोठ्याने सोयीवार राहणं, नाही का. तरच आदर करतील ना. हा. म्हणून सगळ्यांनी ज्याचा त्याचा धर्म पाळला पाहिजे, नाही का. हम्म. प्रत्येकाचं आचरण आपल्या आपल्या धर्माप्रमाणे जिथं आपण असू, प्रत्येकानं जर आपला नियम पाळला तर काहीच होणार नाही ना. हम्म. आता जर असं आहे तर आणखी काय होईल. आता या 10 वर्षामध्ये तर आपण पाहतो किती बदल झाला. हो. मोबाईल येऊन 10 वर्ष नाही झाले बाजू. 5 वर्षात फार काही काही पलटीच बसली डायरेक्ट. हो. धरले आपण 10 वर्ष, सर्वसामान्य माणसाकडे काय मोबाईल नव्हता 10 वर्षापूर्वी. हा. किती त्या मोबाईलना काय काय परिस्थिती झाली आता मोबाईलमुळं. अजून 5-10 वर्षानं काय होईल हो. असं आहे ना. तोच अनुभव तूर्त आता येत आहे. सर्व अधर्माचा आश्रय करीत आहेत. धर्म काही कोणाकडून होत नाही. शास्त्रांनी सांगितलेली तपव्रताची साधने करण्यामध्ये कष्ट होतात, नाही का. हम्म. आणि जसं सांगितलं तसं करायचं म्हणलं मग कष्ट घ्यावं लागतील ना. हम्म. जे नियम त्यांना सांगितले, जे आपल्याला वारकऱ्याला काही नियम सांगितलेत ना. हम्म. जो रोज नियम करतो, एकदम सरळ मार्गी जीवन जगतो, मग त्याचं समाधान काही वेगळंच असतं ना. हा. त्याचं जीवन काय आहे मग? तो सत्ययुगातच आहे ना. मग हा. ब्राह्मणाचा ब्राह्मण झाला ना तो. मग हा. असं आहे. म्हणून आहे ना, काय आता शेवटी ज्याचं त्यानं व्यवस्थित राहिलं पाहिजे, नाही का. हा. कोणी पाळू न पाळू तो करीत नाही. मग आपण तरी असं नाही, ते आपल्याकरता करायचं असतं. हम्म. आपण सगळे आचार विचार सांभाळले पाहिजे, नेहमी जीवन जगलं पाहिजे आपण. कारण समाज आपल्याकडे पाहून हे करतोय ना. हा. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना तेच आदर्श घेते लोक, नाही का.
हो. म्हणून शास्त्रांनी सांगितलेली तप व्रतादी साधने करण्यामध्ये मोठे कष्ट होतात, म्हणून देहाचे पालन पोषण करण्यातच त्यांना मौज वाटते, नाही का. हम्म. पोटासाठी काय आहे? हे देहाची वरी आदरू म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. देहाचे सोसले पुरवण्यात हे जातं तर ते कधी जप तप अनुष्ठान करणारे, कधी भगवंताचं नामस्मरण करणार, संध्या करणार, सगळं शास्त्राचं. त्याला वेळ जातो ना. हो. इकडे पोट भरायलाच वेळ पुराना. हम्म. मी स्वतः देव आहे असे ते आपल्याला समजतात. आता लोक त्यांना देव बाप्पाच म्हणतात ना. हो. त्यांना देव बाप्पाच म्हणते लोक. काय करायची गरज राहील त्यांना. हम्म. एवढं विधी आला बस, बाकी काय पाहिजे गरज त्यांना, नाही का. हम्म. या योगाने देवळात जात ते कायला देवळात जातील देवाच्या पाया पडतील. आपण सगळे जुने त्यांच्या पाया पडती, हम्म. कारण देवळात जाऊन फुकट पूजा करायला परवडत नाही ना. हम्म. 10 मिनिटात पूजा केली, आपण विचारतो गुरु किती दक्षिणा द्यायची. त्याच्या तोंडातून जे निघन ती द्यावं लागते ना. हो. काय मंदिरात जाईन तो मग, हम्म. आणि मंदिरातला देव काय देणार त्याला. नाही. हा हम्म. असं आहे. म्हणून निष्काम सेवा नाही ना, निष्काम सेवा फक्त संतांची. हम्म. दाता तोच एक जाना, तो ची म्हणले ची त्याका नारायण. नाशिवंते काय हा. काय गाथा पाहिला का काहीच पाहायचं काम नाही. हम्म. गाथ्याच्या बाहेर काही नाही ते हो. गाथा जरी सांभाळा, गाथ्यानुसार आचरण झालं ना, झालं सोनं झालं, बाकी काही नाही का. हा. अशी जर त्यांची खरोखर स्थिती आहे तर ते संसारापासून निराळी का होत नाही, खरं मला सांगतो. आता ही सुरुवातीपासून अख्खे कस लावले. आचार विचार नाही, अनुभव नाही, आणि अधर्माचा आश्रय. हम्म. अधर्म करणं म्हणजे पाप आहे. तप नाही, व्रत नाही, कष्ट घ्यायचे नाही, फक्त पालन पोषण पोटाचं. आणि स्वतः देव आहे, रूपानं आहे, पण जो आहे तो म्हणत नसतो. हम्म. जो झाला तो काय म्हणन का मी देव आहे म्हणून. नाही ना. कसं काय सांगन तो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी जर यांची पूर्वी परवा केली तर ते करणार काही असेल जाते. तुकाराम महाराज म्हणते ती यांची परवा करून कसं काय जमा, नाही का. हा. यांना सुधारवण्याकरता तर आम्ही आलोय ना. हम्म. आणि यांची परवा जर केली, यांनी सुधारले तर नरकाला जातील ना. हा. मग आपलं काय प्रयोजन काय साधूचं येण्याचं. यांना रस्त्याला लावण्याकरता तर साधू येतोय. हम्म. आणि जर यांची वाट नाही लावली, यांना नाही सुधारवलं, ते नरकाला जातील ना मग. हो. नरकातून बाहेर काढण्याकरता तर भगवंतांना आम्हाला तुका म्हणे माझं धाडीले निरोपा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर यांची परवा केली तर. परवा कोणाचीच केली नाही महाराजांनी. प्रत्येकाला आपला आपला धर्म सांगितलाय. चुकीला क्षमा नाही, त्याला क्षमा नाही. तिथं काय नुकसान आपलंच आहे ना मग. हा. नुकसान की चूक केली आपण, नुकसान आपलीच होईल. ते मोठ्याला परीक्षेत जसं जर चुकलं तर आहे त्या मार्कातून मार्क कमी होते म्हणते. हो. मग आपलं काय पुण्य कमी होईल ना मग जर आपली कोणी चूक झाली.
हा. मार्क कमी होतील म्हणजे पुण्य कमी होईल आपलं. आणि पुण्य कमावणं काही सोपी काम आहे का? नाही ना. म्हणून ते जपलं पाहिजे त्याला. पांडुरंग पांडुरंग. संपूर्ण नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा परामुपा पांडुरंगा विनवितो रंक दासमी सेवक वचन ते ऐकावी तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नीती नीती ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या संपूर्ण विश्व रूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या देवा तू अपार अनंत आहे. देव कसा आहे? विश्वरूप आहे. हे जग नाही सगळा देवच. जग नाही अवघ जनार्दन म्हणलंय ना. हा. आपल्याला जगात दिसत साधूला सगळं देवच दिसतो ना. हा. आणि तो आपला आईबाप आहे. अनंत आहे, अपार आहे तू. खरं पांडुरंग आपला मायबाप आहे बर का. आता आपल्या कळत नाही त्याला कोण काय करेल नाही का. तुला माझे नमन आहे. मी तुझा रंक सेवक विनंती करत आहे. माझी एक आपण गोष्ट ऐकावी. त्या मायबापाला त्या नारायणाला जगद्गुरु तुकोबाराय नमन करतात. मी रंक आहे रंक. आणि तू अनंत आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापन का जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधी देवा. अनंत आहे तू, अपार आहे तू आमचा मायबाप. तुला नमन आहे. मी रंक आहे. विनंती करतो देवा तुमची स्तुती करण्यात वेद देखील थकला म्हणून नीती नीती असा शब्द करीत स्वस्थ बसला. ऋषी मुनी पुष्कळ कवी लोकांनी सिद्ध हे तुझे गुण जरी वर्णन करत आहे तरी ते संपत नाही. आता गुणाची खाणी येतो नाही का. हा. त्याचे गुण काय साधे आहे का. गुण वर्य व सती जेत म्हणलं ना. हा. आता भगवंताचे गुण का सामान्य आहे का. मग साधू संत आतापर्यंत आपण त्याच्या गुणाचं वर्णनच करतोय ना. ते संपतच नाही ना. एका एका अवतारात जर एवढं हे असे किती वेद तरी काय याच वर्णन करतो ना. वेद पुराण शास्त्र काय जेवढं असन ग्रंथ कोणाचं वर्णन आहे देवाचंच. आणि साधू संत तरी काय करतात आयुष्यभर तेच करायचंय नाही का. कवी असन सिद्ध असन संत असन मुनी असन ऋषी असन तेच गुण वर्णन आहे. पण गुण संपत नाही वर्णन संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची कीर्ती वर्णन केली जाईल अशी माझी वाचा कसली आली आहे. आता ही वाणी काय किती के करीन त्याचं नाही का. त्याचं वर्णन त्याला करता नाही आलं. त्याच्या किती सहस्र झाल्या जेव्हा असा अभंग आहे ना तो. वेद जाणू गेला पुढे मानवला हा सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला. ते आपण काय आपल्या परीने करत राहायचे नाही का. आपल्या कल्याणाकरता करायचे. त्याचं गुण वर्णन केलं का आपलं अंतःकरण शुद्ध होतं असं आहे ना. आपला फायदा आहे ना. आपल्या फायद्याकरता तर करून घ्यायचा आपला फायदा. आपलं कल्याण करून घ्यायचं नाही का. देवानं त्याच्याकरता ती वाणी दिली आपल्याला.
दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तो डोळशी नारायण. त्याचं वर्णन केलंच पाहिजे आपण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची कीर्ती वर्णन केली अशी माझी वाचा कसली आहे. म्हणून संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या आणि आईबाप असणाऱ्या देवा तू अपार अनंत आहे, तुला नमन आहे. मी तुझा रंक सेवक आहे. भगवंताचं स्वरूप फार व्यापक, फार दिव्य आहे. म्हणून येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, नाही का. तेव्हा आपल्याला दिलंय सगळं हे संगीन, त्याच्या सेवे करतात. तिची सेवाच आहे ना ती. नामस्मरण करणं गुणगायी नावडी, तिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगायी नावडी. हीच माझी सर्व जोडी. सत्संग घडावा. भगवंताचं आता एक गाथेमध्ये काही भगवंताचेच गुण आहे ना सगळे, संतांचं वर्णन आहे. पण आपण श्रवण जरी झालं तरी श्रवण तर फार भारी नाही का. श्रवण करणाऱ्याला कोणताच दोष नाही. सांगणारा चुकला तर मग त्याच्यावर येईन ते, पण ऐकणाऱ्याला काय घ्या नाही. वाढून दिलं का जेवायचं बेस्ट पैकी नाही का. आईचं ताट वाढून दिलं जेवायचं, त्याला काय घ्या नाही असं आहे. म्हणून श्रवण फार श्रेष्ठ आहे. म्हणून 657 अभंग झाले आपले पूर्ण. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत तुकाराम महाराज जय. तुकाराम 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 तुकाराम